नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी. चला तर त्याची कृती बघून घ्या. आता बाजारात खूप शेवग्याच्या शेंगा आलेल्या आहेत. तर मी गेली होती माझ्या फार्म हाऊसला. तिथे शेंगांचं झाड आहे. तिथूनच मी शेंगा आणलेल्या आहेत. तर पहिल्यांदा आपल्याला या शेंगा ज्या आहेत त्या तोडून घ्यायच्या आहेत, कट करून घ्यायच्या आहेत. हे बघा, मी या साईजमध्ये या शेंगा कट करून घेते. आता या शेंगा आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत. सर्व शेंगा सोलून झाल्या की ते आपल्याला पाण्यात टाकायचे आहेत. आता करूया फोडणीची तयारी. त्यासाठी मी वाटणासाठी घेतलेलं आहे सुकं खोबरं, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर. त्याचं पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आहे. तर फोडणीसाठी कढईत मी घातलेलं आहे तेल. तेल थोडं जास्त घालायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यात राई, जिरं, कढीपत्ता आणि थोडासा हिंग टाकायचा आहे. बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा. त्याच्यामध्ये एक टमॅटो घातलेला आहे बारीक चिरून, तोही मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे. आता हे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे, कारण की खोबरा कच्चाच होता, तो भाजला नव्हता. आता त्याच्यामध्ये घालायचे आहेत मसाले. तर तिथे मी पाव चमचा हळद, 2 चमचे आगरी मसाला आणि पाव चमचा गरम मसाला पावडर घातलेले आहे. हे जे मसाले आहेत ते माझे घरचे मसाले म्हणजे ज्योतिष मसाले आहेत. तुम्ही हे मसाले मागवू शकता. तर हे मसाले छान परतवून घ्यायचे. मसाल्यांचा छान असा घमघमाट सुटला की त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग घालायची. ही शेवग्याची शेंग या मसाल्यामध्ये छान अशी परतवून घ्यायची, मिक्स करून घ्यायची. आता त्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी. शेंगा बुडतील इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे. रश्श्याला उकळी आली की त्याच्यामध्ये घालायचं आहे बटाटा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. बटाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल. छान असं मिक्स करून घ्यायचं. आता गॅसची फ्लेम जी आहे ती मंद करायची आणि झाकण देऊन ठेवायचं. 10 ते 15 मिनटं लागतातच शेवग्याची शेंग आणि बटाटा शिजायला. तर मध्ये मी 2-3 वेळा ढवळून घेतलं होतं. तुम्ही बघू शकता बटाटाही छान शिजला गेलेला आहे, शेंगही छान शिजली गेलेली आहे. मस्त असा आपला रस्साही बघू शकता, छान जाडसर असा आपला रस्सा तयार आहे. तर त्याच्यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. आता ही जी भाजी आहे तुम्ही भातासोबतही खाऊ शकता. छान दाटसर असा रस्सा तयार झालेला आहे, भाकरीसोबतही खाऊ शकता. तर अशी आपली चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.